बकरी घेऊन मेतक्याला आलं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि मंडळी बाभळीचा पाला आणि शेंगा ह्या मामांच्या मेंढरांना, मामांच्या शेळ्या मेंढ्यांना भरपूर आवडतो आणि त्याच्यामुळं रोगराई सुद्धा होत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याच गावचा मंडळी एक बाळा पाटील पोलीस पाटील होता. भरपूर बांधावर बाभळीची झाडं होती, शेंगानी पाल्याली भरलेली, पण पोलीस पाटील कोण धनगर, कोणताच धनगर मंडळी त्याच्या शेतावर बांधावर करून जात नव्हता. आणि मामा बकरी घेऊन याच बाळा पाटलाच्या शेतावर गेला आणि मोठी बाभळ भिनली आणि मंडळी निवांत मामांच्या शेळ्या मेंढ्या बाभळीचा पाला आणि शेंगा खात होते. एवढ्यात मंडळी तोच बाळा पाटील फेर फाटका मारण्यासाठी शेतावर आला आणि दृश्य पाहिलं आणि मामांना बोलायला लागला, अरे कुणाच्या परवानगीने माझी बाभळ भिनली? मामांनी सांगितलं, कुणाच्याच नाही. अरे केवढं मोठं दांडग माझं नुकसान केलं, काय सांगू नको, आताच्या आता माझं नुकसान भरपाई करून दे. मामा बोलायला लागलं, देतो की. तो पाटील बोलायला लागला, बाळा पाटील बोलायला लागला, अरे असं नुकसान भरपाई करून देत असता तर बकरी घेऊन फिरला असता का? मामाने पैशाचं पाकिट काढलं, पाटील किती पैसे द्यायचे ते तरी सांगा. असू दे म्हणले. अरे तुम्ही दर साल येता, आमच्या बाभळीची विल्हेवाट करता आणि निघून जाता. मामा शांत निघून गेलं. मामा बकऱ्यांपायी का ऐकून घेत होतो? मामाने सांगितलं एकदा, अरे बकरीच नसती तर मी या लोकांच्या हातामध्ये सापडलो नसतो. लक्षात घ्या, साक्षात कैलाशीचा महादेव, साक्षात काशीचा महादेव, साक्षात ब्रह्मांड नायक बळू महादेवानं, साक्षात भगवान शंकरानं धनगर कुळामध्ये अवतार घेतलाय. अरे बकरी नसती मामाने सांगितलं तर लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतो. म्हणून खरी सेवा असेल तर मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा. तुमच्या शेतामध्ये काही चारा असेल, पोटभर चारा द्या. मामाने कधी खाऊन कुणाचं बुडवलेलं नाही मंडळी, लक्षात घ्या. देव आलाय, परीक्षा घ्यायला आलाय, काहीतरी परीक्षा घेणार. आणि हा महापुण्याचा महासागर म्हणजे मामांच्या जगाच्या मालकाचा दरबार. त्यावेळेस मंडळी मामा शांत निघून गेलं आणि मंडळी उन्हाळा संपला, पावसाळा चालू झाला आणि बाळा पाटलानं काय केलं की जोंधळा पेरला, ज्वारी पेरली, पण उगवणी व्यवस्थित झाली नाही. पावसाळा संपला मंडळी आणि थंडी चालू झाली. जोंधळा कापला, वाळवला आणि खळ्यावर नेऊन टाकला आणि परत मामा बकरी घेऊन मेतक्याला आल्याच्या नंतर मंडळी मामांना रस्त्यानं बकरी चारत चारत चाललेलं होतं. बाळा पाटलाच्या शेताच्या शेजारून चालत होतं ना, मामांनी आवाज मारला, पाटील झाली वाटतं मळणी. एवढी मोठी बाज ज्वारी पेरलेली होती, फक्त 200 काडब्याच्या पेंड्या होत्या. किती? फक्त 200 काडब्याच्या पेंड्या होत्या. अरे बाबा कसली मळणी, कसलं राज बाबा. अरे काय म्हणलं, 200 काडब्याच्या पेंड्या. पाटील रास कधी भरतसा? मामा बोलायला लागले. मामा बोलायला लागलं, पाटील बोलायला लागले. बडबड करू नका बरं का पाठीमागचे. मामा बोलायला लागलं मंडळी, रास कधी भरतासा? संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि रास भरायची. काय बाबा 200 काडब्याच्या पेंड्या, फार फार तर लय दोन पोती होते. किती होणार एवढ्यात? 2 पोती झाली तरी बरी. पाटील रास आत्ता नका भरू, मग उद्या सकाळ सुकीर उगवला की, म्हणजे शुक्र तारा उगवला की भरा. आणि मामा शांत निघून गेलं. बघा बाळा पाटलाला मामांचा सल्ला ऐकावा वाटला आणि बाळा पाटलांचा मुलगा म्हणजे कुशाबा पाटील त्यांना सांगितलं, जा म्हणले घरी 2 पोती घेऊन ये. काय 2 पोतीच भरणार? पाट 4 वाजल्या, शुक्र तारा उगवला आणि रास जशी भरायला चालू गेली मंडळी, 2 पोती काठोकाठ भरली तरी रास जशीच्या तशी. अरे हा उघड्या डोळ्यानं बाळा पाटील चमत्कार पाहत होत. अरे हा काय प्रकार आहे? काय कळायला मार्ग नव्हता. परत पाठवलं, मुलाला पाठवलं वाड्यामध्ये, परत 3 पोती आणायला लावली. 3 पोती काठोकाठ भरली. अरे रास जशीच्या तशी 5-6 वेळा पाठवलं, 15-16 पोती आणायला लावली. अरे बघता बघता 200 काडव्याच्या पिंडीला 22 पोती जोंधळ देणारा माझा कलियुगातला देव बाळो 22 पोती भरली. आणि त्यावेळेस रास संपली आणि त्यानंतर मंडळी फडफडीत उजाडलं होतं. अरे पंचकृषीमध्ये बातमी पसरली, अरे बाळा पाटलाच्या शेतावर चमत्कार झालाय. 200 काडब्याच्या पेंड्या आणि 22 पोती जोंधळा झालाय. सगळं गाव मंडळी, पंचकृषीतली सगळी मंडळी या बाळा पाटलाच्या शेतावर आली. पण बाळा पाटलाला कोण दिसायला लागलं खळ्यावर? जगाचा मालक माझा बाळू मामा दिसायला लागला.
अरे खळ्यावर ज्वारीची पोत्यांच्या ऐवजी बाळू मामाच सगळीकडे दिसायला लागलं. सगळं सोडलं आणि मामांचा तळ हुडकत 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 मामांच्या तळावर आला. नतमस्तक झाला. देवा क्षमा करा, अहो मामा मी मूळ पापी. गेल्या उन्हाळ्यामध्ये माझी बाभळ भिनली होती, त्याच्या अनंत कैक पटीने तुम्ही माझं नुकसान भरपाई करून दिली. त्यावेळेस मामांना माफी मागायला लागला. मामांनी सांगितलं, बाळा पाटला अरे काळजी करू नकोस, अरे तुझा माझा संबंध लय जुना आहे. काय संबंध जुना असेल मंडळी? मामांनी एकदा सांगितलं, अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगणारा श्रीकृष्ण बी मॅच होतो आणि राम होऊन सुद्धा 14 वर्ष वनवास मीच केला. 33 कोटी देवांचा अवतार मीच घेतलाय. अरे राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या. ऐका, राम होऊन वनवास केला, कृष्ण होऊन गायी राखल्या आणि आज धनगराच्या जन्माला आलोय खरं, पण देव म्हणून आस्था गायत कुणाला ओळखता आला, कुणाला मामा देव आहेत कळलं नाही. असं कळलंच नाही. 200 कडव्याच्या पिंडीला 22 पोती जोंधळ देणारा कलियुगातला देव म्हणलं तर जगाच्या पाठीवर फक्त बाळू मामा. आणि परत एकदा मंडळी असंच मंडळी पुढल्या वर्षी 1 वर्ष मामा बकरी घेऊन मेत केला. बाळा पाटलांच्या घरी गेलं आणि पाटलीन बाईला सांगितलं, अगं पोरे मला आंबोळ्या खायच्यात. त्यावेळेस पाटलीन बाईनं तांदूळ जात्यावर दळलं आणि आंबोळ्या तयार केल्या. आंबोळीसाठी दूध लागत होतं आणि पेला घेतला आणि शेजारणीकडे दूध आणायला चालली. एवढ्यात मामांनी आवाज मारला, अगं पाटलीन बाई कुठं चाललीस? म्हणजे मामा दूध आणायला चाललेत, घरी दूध दुभत नाही, बाहेरचं दूध मला चालणार नाही. अरे घरी जनावर असतील ना? मामा म्हैस आहे, 6 महिने झाले आटली, ती रेडकाला जवळ सुद्धा येऊ देत नाही मामा. त्यावेळेस मामाने सांगितलं, अरे कोण म्हणतोय म्हैस आटली? काय माझ्या देवाचा शब्द, अरे सोड म्हणले रेडकाला, आल म्हणले दुधाचं भांड. मामाने भंडारा टाकला त्या म्हशीवर. अरे ती म्हैस कधी रेडकाला जवळ येऊन देत नव्हती, ती रेडकाला मंडळी चाटायला लागली. तिनं पाना फोडला आणि 2 लिटर दूध मंडळी बाळा पाटलांच्या आईनं काढलं. बाळा पाटील तर चमत्कार पाहत होतो. अरे असला कसला चमत्कार घडतोय. आणि गरम गरम दूध आणि आंबोळ्या मामांना पोटभर खायला घातलं. अरे तीच म्हैस 6 महिने झाला आटलेली, तीच म्हैस मंडळी पुढं 6 महिने सकाळ आणि संध्याकाळ 2-2 लिटर दूध द्यायला लागली. अरे 27 ऐका 200 कडब्याच्या पिंडीला मंडळी 22 पोती जोंधळ देणारा देव म्हणजे बाळूमा. अरे 6 महिने आटलेल्या म्हशीला पुढे पाना पडून पुढे 2-2 लिटर दूध द्यायला लावणारा हा कलियुगातला देव म्हणलं तर बाळूमा. बोला बोला बाळूमांच्या नावानं